शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। मराठा विरुद्ध ओबीसी याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण खोटे, कुणबी दाखले, कुणबी मराठा, मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत, ओबीसींवरील अन्याय थांबविण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल नंबर 3468। ऑनलाईन खात्री करा। चौथी सुनावणी 15 एप्रिल 2024 दुपारी 2:30 समक्ष पहा, हायकोर्टात या। मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी समाजाच्या वतीनं दाखल असलेल्या याचिकेची 10 एप्रिल 2024 रोजी तिसरी सुनावणी हायकोर्टात पूर्ण बेंच समोर सुनावणी झाली। प्रत्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। मराठ्यांना घाईघाईनं दिलेलं आरक्षण नेमलेली जस्टिस सुक्रे मागासवर्गीय मराठा कमिटी, शिंदे कमिटी, भोसले सल्लागार कमिटी या सर्व कायदेशीर आहेत, या सर्व बेकायदेशीर आहेत। त्यांना हायकोर्टाच्या पेक्षाही जास्त पगार 4.5 लाख रुपये महिना दिलेला आहे। मराठा समाजास ठरविले आहे मागासवर्ग एसीबीसी कायदेशीर आहे, ते कोर्ट ऑफ कंटम आहे। मराठा कुणबी मराठा एकच आहे, हा 2004चा GR। सगळे सोयरे नोटिफिकेशन शिंदे कमिटीनं केलेल्या निजामशाहीतील आणि महाराष्ट्रातील शोध त्यांनी दिलेले कुणबी सर्टिफिकेट हे बेकायदेशीर आहेत। मुळात निजामांमध्ये जमीनदाराला कुणबी म्हटलं आहे, म्हणजे सर्वच SC ST OBC क्षत्रिय वैश्य ब्राह्मण सर्वच वर्गातील लोक ओबीसी होऊ शकतात। मी हा आरक्षणाचा गोंधळ होऊ शकतो, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनानं जरांगे यांच्या गुंडशाही जमावाच्या आणि मतदानाच्या भीतीपोटी त्यांनी मागील ते GR काढून रात्री मीटिंग घेऊन त्याचे लाड केले आहेत। याच आरक्षणाच्या वेळी तारापूर, नाला, पंढरपूर येथे साखळी उपोषण मराठा समाजानं जरांगे यांच्या आदेशानं केलं होतं। शासनाची प्रेतयात्रा काढली होती आणि ही प्रेतयात्रा जळत असताना आंदोलन मोठे दाखवण्यासाठी तरुण आत्महत्या करत आहेत असं दाखवण्यासाठी, आत्महत्येचा आकडा फुगवण्यासाठी त्या प्रेतयात्रेमध्ये एक अपंग अनाथ माळी समाजाचा ओबीसीचा मुलगा जाळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे तो प्रयोग होऊ शकला नाही। त्यानंतर त्याच रात्री 31 ऑक्टोबरच्या 12च्या नंतर या अपंग अनाथ मुलाचा खून करून त्याला झाडाला लटकावले होते आणि त्यांनी स्वतःहून फाशी घेतल्याचा कांगावा या गावातील मराठा गुंडांनी केलेला होता। तो अपंग मुलगा झाडावर चढू शकत नव्हता, त्याचे पाय जमिनीला टेकलेले आहेत। गळफास घेताना गळ्याची घाटी जाम झालेली नाही, जीभ बाहेर पडलेली नाही, डोळे बाहेर आलेले नाहीत, हातपाय मोकळे असताना धडपड केलेली नाही पाहिजे, मला टेकलेले आहेत। हा सर्रास राजरोसपणे केलेला खून आहे। एका गरीब अपंग अनाथ मुलाचा बळी दिलेला आहे। याविरुद्ध सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी हायकोर्टात 2 याचिका दाखल केलेल्या आहेत। एक विलास कृष्णा क्षीरसागर या अपंग मुलाचा झालेला तारापूर्णाला येथील खून आणि दुसरी याचिका मराठा समाजाचे लाड पुरविण्यासाठी शासनानं वेळोवेळी काढलेले अध्यादेश आणि त्यांना दिलेले बेकायदेशीर आरक्षण GR, खोटी कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहे। मराठा समाजाची ओबीसीत घुसखोरी, अन्याय, अत्याचार यामुळे आपणास खऱ्या आता शिपायाची ही नोकरी मिळणार नाही। ग्रामपंचायत पासून नगरपालिकापर्यंत, महानगरपालिकेपर्यंत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये एकही मेंबर निवडून येणार नाही। शाळेमध्ये, उच्च शिक्षणामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही। या अन्यायाविरुद्ध हायकोर्टात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी 10 एप्रिल 2024 रोजी पूर्ण बेंचच्या समोर तिसरी सुनावणी झाली आहे। आता सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2:30 चौथी सुनावणी आहे। तरी ओबीसी समाजातील सर्व वकील बंधू आणि जाणकार नेते मंडळी, समाजप्रेमी कार्यकर्ते, नेते यांनी राजकारणामध्ये एका पंचवार्षिकला 1 लाख लोकांनी फायदा घेतलेला आहे। ग्रामपंचायत मेंबर, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद मेंबर, जिल्हा अध्यक्ष, नगरपालिका मेंबर, नगराध्यक्ष, महानगरपालिका मेंबर, महानगराध्यक्ष, वर्षाला 4-5 लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घेतलेली आहे। आरक्षणाचा फायदा घेऊन वकील, डॉक्टर, इंजिनियर, उच्च पदस्थ झालेले आहेत। ज्यांना आरक्षणातून नोकरी लागलेली आहे त्यांनी हायकोर्ट मुंबई येथे ओबीसी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या सपोर्टसाठी हजर राहावे ही नम्र विनंती। याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे, सोलापूर, WDR, ॲडव्होकेट गुणरत्न, ॲडव्होकेट जयश्री पाटील, राजाराम पाटील, उरण इत्यादी सामील आहेत। आपणही या लढ्यामध्ये सामील व्हा, सपोर्ट द्या, मदत करा। आजपर्यंत याचिकेसाठी सुमारे 20 लाखांचा खर्च झालेला आहे। यानंतर सुप्रीम कोर्टातही जावं लागणार आहे, तिथेही 30 ते 40 लाखांचा खर्च आहे। तरी आजपर्यंतचा खर्च आपण केलेला आहे।
या पुढचा खर्च होणे शक्य नाही, तरी सर्वांनी या कार्यास हातभार लावा, मदत करा, प्रत्यक्ष येऊन पाहणी करा, मगच आता मदत करा. वेळ गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही. सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे. 73 87 37 78 01. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. जागो ओबीसी जागो. मदतीसाठी अकाउंट डिटेल. नेम संत सावतामाळी प्रतिष्ठान. अकाउंट नंबर 0703 10 10 00 00 56 28. बँक ऑफ इंडिया ब्रांच अकलूज. IFSC कोड BIKD 00 703. नाव संत सावतामाळी प्रतिष्ठान. अकाउंट क्रमांक 0703 10 10 00 00 56 28. बँक ऑफ इंडिया शाखा अकलूज. IFSC कोड BKID 00 00 703. शिवक्रांती TV दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 01. हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा. व्हिडिओ बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा, आयकॉन बेल दाबा.